अरे बापरे, 1 वाटी साबुदाण्यापासून एवढे सगळे पापड? हे अगदी करेक्ट ऐकलं बरं का तुम्ही, कारण 1 वाटी साबुदाण्यापासून भरपूर पापड तयार होतात. टेस्टला सुद्धा एकदम भारी लागतात बरं का. तर एकदा नक्की करून पहा आणि फुलतात सुद्धा खूप छान. नमस्कार. तर एकदम कुरुम कुरुम पापड तयार करण्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी हा 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हा मी अजिबात भिजवलेला नाही आहे. तर आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. साबुदाणा आपण भाजून घेणार आहोत. कढई आधी छान तापवून घ्यायची आणि मग साबुदाणा भाजायला सुरुवात करायची. तर हा 1 वाटी साबुदाणा आपण मस्त भाजून घेऊयात. गॅसची हीट लोच ठेवायची आहे आपल्याला आणि लो हीटवरती छान 6-7 मिनिटं हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजण्यासाठी मी जाड बुडाची कढई वापरलेली आहे. साबुदाणा भाजताना तो एकसारखं हलवत राहायचं आहे, त्यामुळे साबुदाणा सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो आणि खालीसुद्धा लागत नाही. 6 ते 7 मिनिटं मी साबुदाणा भाजून घेतला आहे. हा पहा मस्त भाजला आहे आपला साबुदाणा. तर थोडासा फुलतोसुद्धा हा. गॅस बंद करून आता आपण हा साबुदाणा थंड होण्यासाठी ठेवूया. साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याचं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. साबुदाणा पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हे पहा एकदम बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे आपण. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक तयार करून घ्यायचे पीठ आणि पिठाच्या चाळणीने हे चाळून घ्यायचे. चाळून थोडंफार मोठं पीठ उरलं तर ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं. हे पहा पीठ मी हे चाळून घेतलेलं आहे. हे पीठ आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ. पीठ आता आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. ही पहिली वाटी पाणी घेतलंय. ही वाटी पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं. हे दुसरी वाटी पाणी घेतलंय. प्रत्येक वाटी पाणी टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे तिसरी वाटी पाणी. आता मी पूर्ण 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. चमच्याने केले तरी चालेल. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये निम्म पीठ करून हे फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरवताना मी 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. सॉरी, भांड्यामध्ये पाणी टाकताना दाखवायचं राहून गेलं. दोन्ही वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. जे ही आपली चौथी वाटी पाणी झालेलं आहे. हे पहा मी हे पीठ मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ फिरवून घेतल्यामुळे अजिबात गाठी राहत नाहीत. तुम्ही डायरेक्ट पिठामध्ये चौथी वाटी पाणी टाकून ते पूर्ण मिक्स करून नंतर सुद्धा मिक्सरला बारीक करू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे घेतलेलं आहे वाटीमध्ये. तर अजून थोडंसं पाणी यामध्ये ऍड करूया. हे पहा आता आपली 5वी वाटी आपण ह्या पिठामध्ये टाकून घेऊ. 5 वाटी टोटल पाणी आपण या पिठामध्ये टाकलेलं आहे. आता हे सगळं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवूया. त्यासाठी मी एक मोठं आणि जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे. शक्यतो पातेलं जाड बुडाचंच घ्या. आपण यामध्ये आता 5 वाट्या पाणी टाकून घेऊया. पिठामध्ये मिक्स केलेलं 5 वाटी पाणी आणि आत्ता गरम करायला ठेवणार आहोत ते 5 वाटी पाणी, असं मिळून मी 10 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. गॅस आता चालू करून घेतलेला आहे. यावरती आपण झाकण ठेवून पाणी गरम करून घेऊया. पाणी आपलं छान गरम झालेलं आहे. पाण्याच्या तळाला बबल्स दिसत आहेत, म्हणजे आपलं पाणी छान गरम झाले. आता आपण यामधून 1 वाटी पाणी काढून घेऊया आणि हे 1 वाटी पाणी आपण पिठामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत. 1 वाटी पूर्ण व्हायला थोडंसं पाणी कमी होतं, त्यामुळे मी कपाने वाटीमध्ये पाणी टाकून घेतेय. आता हे गरम पाणी काढलेलं आपण पिठामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात. आता हे पीठ आपण गरम पाण्यामध्ये टाकून घेऊ. एकसारखी धार लावायची आहे आणि मस्त चमच्याने ढवळत राहायचे. खाली एकसारखं ढवळत राहायचे. हे पीठ ओतेपर्यंत गॅसची हीट कमी ठेवायची आहे आणि मग त्यानंतर मीडियम हीटवरती हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं. आता 13 ते 14 मिनिटं छान हे मिश्रण आपण शिजवून घेऊया. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. जास्त मीठ टाकायचं नाही, थोडं कमी झालं तरी चालेल, पण खारट पापड अजिबात छान लागत नाहीत. आता आपण यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची टाकून घेऊया. हिरवी मिरची जास्त बारीक करायची नाही आहे, ओबडधोबड बारीक करायची आहे आणि जास्त सुद्धा टाकायची नाही. एकदम मस्त पापड लागतात पहा. हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचंय.
हे पहा, काही वेळानंतर हे मिश्रण घट्ट व्हायला लागले. हळूहळू मिश्रणाचा कलर बदलायला लागतो. आपल्याला मिश्रण पारदर्शक व्हायला हवं आहे. हे पहा, आपलं मिश्रण एकदम मस्त पारदर्शक झालेलं आहे आणि छान शिजले सुद्धा. पापड तयार करण्यासाठी हे मिश्रण एकदम मस्त तयार झालेलं आहे. तर ते ओळखायचं कसं हे पहा, एक छान प्लेट किंवा ताट घ्या आणि त्यामध्ये हे थोडंसं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने ताटामध्ये टाकून घ्यायचे. हे पहा किती मस्त सेट होतं हे मिश्रण. थोडंसं पसरून लगेच जागेवरती छान सेट झालंय. अशा प्रकारचं मिश्रण तयार झालं की समजायचं आपलं मिश्रण पापडासाठी रेडी आहे. हे मिश्रण चिकट तयार होतं, जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे. अजून थोडंसं मिश्रण मी तुम्हाला टाकून दाखवते. हे पहा, अशा प्रकारे मस्त सेट होऊन जातं की लगेच आपलं मिश्रण रेडी आहे असं समजायचं. चला आता आपण मस्त पापड तयार करून घेऊ. पापड तयार करण्यासाठी मी हा छान प्लास्टिकचा पेपर टाकून घेतलेला आहे. आता त्यावरती आपल्याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही आहे. हे पहा, एकदम मस्त पापड सेट होत आहेत, तुम्ही पाहत आहात. पापड स्प्रेड करण्याची गरजसुद्धा पडत नाही आहे. हे पापड जास्त पातळ पसरवून घ्यायचे नाहीत, कारण ते वाळल्यानंतर खूपच पातळ होतात. त्यामुळे थोडेसे जाडसरच पापड ठेवायचे आहेत. असा पळीने थोडासा गोल आकारसुद्धा तुम्ही देऊन घेऊ शकता. पापड स्प्रेड करण्याची गरज वाटली तर तुम्ही पळीनेच ते व्यवस्थित सेट करून घेऊ शकता. हे पहा, मी सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत आणि भरपूर पापड तयार होतात. खूप छान आणि पारदर्शक पापड तयार झालेले आहेत. 7 तासानंतर पहा, पापड छान सुकलेले आहेत. आता हे मी पलटून घेते. 2 दिवसांमध्येच पापड छान वाळले जातात. फॅन खाली सुद्धा हे पापड वाळतात. हे पहा, मी मस्त पापड वाळवून घेतलेले आहेत 2 दिवस. तर 1 दिवस मी फॅन खाली सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये हे वाळवून घेतलेले आहेत. हे पहा किती सुंदर पापड तयार झालेला आहे. फक्त पापड छान वाळले गेले पाहिजेत, म्हणजे ते मस्त टिकतात. पापड तुम्हाला तळून दाखवते. हे पहा, मस्त एकदम दुप्पट तिप्पट पापड फुलतोय. खायला सुद्धा एकदम चवदार पापड होतात हे. तर तुम्ही नक्की एकदा घरी करून पहा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.